एक हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे, 4 वर्ष अजून टुकटुकीत आहे. डॉक्टर म्हणतात तुमच्या हार्टचं ऑपरेशन बायपास केलेलं आहे, 15 वर्ष मिळाले. म्हणजे चांगलं आहे, मला 15 वर्ष तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे ठीक आहे, अजून 15 वर्ष जर मी जगणार असेल, या 15 वर्षातला प्रत्येक क्षण हा या पुरोगामी विचाराच्या त्या विचार मांडायला आणि तो विचार मजबूत करायला मी कसा वापरीन हा मी विचार करतो. मी तुम्हाला सांगतो, एका गोष्टीने आपण उत्तर देऊ शकतो दाभोळकरांच्या खुन्याला. कुणी सापडतील की नाही मला माहिती नाही, सापडले तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण जर समजा सापडले नाही तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी इथे आता 3, 4, 5 हजार माणसं असतील. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, स्वतःच्या घरापासून सुरू करा. धर्म माना, प्रार्थनेचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो उघडठ्या बाहेर येऊ देऊ नका. मी स्वतः नास्तिक माणूस आहे. मला एक असा धर्म गवसला की इतर धर्मांची गरज नाही पडली. हिंदू घरात माझा जन्म झाला, पण मला माणुसकी नावाचा, मानवता नावाचा असा धर्म मिळाला की मला दुसऱ्या धर्मांची गरज नाही पडली. तिथपर्यंत कदाचित तुमचा प्रवास होईलही, पण आज आपण जन्मतो तेव्हा आई बाबाचा धर्म घेऊन येतो, आपल्या हातात नाही. पण सावित्रीबाईंचं नाव घ्यायचं असेल, ज्योतिरावाचं नाव घ्यायचं असेल तर विचार कळला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि विचार करणं फारसा अवघड नाही. आपल्या समाजामध्ये एवढं लिहून ठेवलेलं आहे, एवढं लिहून ठेवलेलं आहे की तुमचं आयुष्य सुद्धा पूर्ण नाही. कधी कधी मलाही भीती वाटते की अरे एवढं वाचायचं राहिलं, एवढं वाचायचं राहिलं आयुष्यामध्ये, एवढे सिनेमे बघायचे राहिले, एवढी पुस्तकं वाचायची राहिले, एवढी संगीत ऐकायचं राहिलं. हे सगळं आपल्याकडे आहे, पण वेळ कमी पडतो. आम्हीही मरायला तयार आहोत. कधी गोळी चालेल, कधी तलवार चालेल, कधी चाकू चालेल, भरोसा नाही. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, जोपर्यंत अंगामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत समता, धर्मनिरपेक्षता याचा गजर करत राहू, एवढंच मला सांगायचं. मरण कुणालाही येतं. मरण आज येईल, उद्या येईल, कधी येईल. मी तुम्हाला सांगतो, माझ्या मनातली मरणाची भीती एवढी निघून गेली आणि त्याचे संपूर्ण श्रेय मी बाळासाहेब ठाकरेंना देतो. खरंच सांगतो, त्याच्याकडे इतक्या वेळा हल्ले केले ना, आईला हल्ले करून सुद्धा मरत नाही, म्हणजे आज जिवंत राहतोय. मला वाटतं इतके हल्ले माझ्यावर होतात. मी काय देव मानणारा माणूस नाही, मी काय नियती नशीब याच्यावर एका मर्यादेबाहेर विश्वास ठेवणारा माणूस नाही. पण माझ्या 1991 पासून आजपर्यंत इतके हल्ले माझ्यावर झाले, तर मी आहे ना, इथे बोंबलायला आलोय ना, आवाज उठवायला आलोय ना. याचं कारण असं आहे की माझी ज्या विचारांवर श्रद्धा आहे ना, तो मला म्हणू देत नाहीये. जिवंत ठेवतोय. आज जेव्हा एनटी महाराष्ट्रामध्ये फिरताना मला दिसतात तेव्हा स्वतःची लाज वाटते आणि वाटतं तू काय म्हणतोयस टाकला, हे 80 वर्षाची माणसं फिरतेस की तू? 90 वर्षाच्या माणसाच्या, 92 वर्षाच्या माणसाच्या मी मुलाखती घेतो, त्या म्हणतो अरे तुला थकून चालणार नाही, जिवंत आहेस, डॉक्टरांनी तुला 15 वर्ष दिलेली आहेत, कदाचित आणखीच मिळतील. जितके दिवस आहेत तितके परत दिवस ताठपणे बोलत राहा, आंबेडकरांचा विचार बोलत राहा, शाहू महाराज